हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। बुर्ली कृष्णाकाठावर केबल चोरट्यांचा धुमाकूळ। बुर्लीत एकाच रात्री 8 शेतकऱ्यांची शेतीपंपाच्या केबल कापल्या, शेतकरी वर्ग चिंतेत। चालू वर्षी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून कोयना धरणातील पाणीसाठाही कमालीचा खालावला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी घटल्याने आणि ऐन गरजेच्या वेळी वीज मंडळाकडून भारनियमन वाढवले गेल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे। सध्या खरीप हंगामातील पेरणी व टोकणीची कामे वेगात सुरू असून पिकांना पाणी देण्याची अत्यंत तातडीची गरज निर्माण झाली आहे। अशा या अत्यंत अडचणीच्या आणि संकट समयी आता केबल चोरट्यांनी पलूस तालुक्यातील बुर्ली येथे कृष्णा नदी काठावर आपला मोर्चा वळवून धुमाकूळ घातला आहे। शनिवारी सकाळी एकाच वेळी नदीकाठच्या तब्बल 8हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या इलेक्ट्रिकल सर्व्हिस केबल्स अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या धाडसी चोऱ्यांमुळे बुर्ली परिसरातील नागेश बाबासो पाटील, रफिक शमशेर नदाब, महारुद्र रामचंद्र कोरे, प्रमोद गोविंदराव पवार, सुनील राजाराम जाधव, अशोक नरसाप्पा चौगले, सखाराम ज्ञानू पवार आणि रघुनाथ शंकर गुरव या सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। भर उन्हात पिके जळू लागली असताना आणि हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी शेतकरी संघर्ष करत असताना महागड्या 3 फेज फिनोलेक्स केबल्स चोरीला गेल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत बुडाला आहे। या सामूहिक चोरीच्या प्रकारानंतर संतप्त आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पलूस पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी निवेदन सादर केलं आहे। या भागात अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून पलूस पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि रात्रीच्या वेळी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी आर्त हाक आणि ठोस कारवाईची अपेक्षा पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आज सकाळी 9 वाजता आम्ही नदीकाठी मोटर चालू करण्यासाठी गेल्यानंतर आमच्या मोटरच्या केबल ज्या आहेत त्या केबलची कोणीतरी अज्ञातांनी चोरी केल्याचे निदर्शनास आलेले आहे। आणि खरं तर या पद्धतीनं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस नसताना आणि नदीमध्ये सुद्धा पाणी कमी असताना आणि भारनियमन असताना आणि तापमान जे आहे ते तापमान वातावरणाचं इतकं वाढलेलं आहे, पीक कसं जगवायचं ही शेतकऱ्यांच्या पुढं अतिशय मोठी समस्या आहे। आणि अशा कालावधीमध्ये जर केबल चोरीला जात असतील आणि त्या पद्धतीनं जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल आणि मोटारी जर बंद राहत असतील तर त्या नुकसानीमध्ये अधिक भर पडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते नुकसान अतिशय मोठ्या प्रमाणावरती होऊ शकणार आहे। त्याच पद्धतीनं आम्ही आज पोलीस स्टेशनला या ठिकाणी गुन्हा नोंद केलेला आहे। चोरी झाल्याचं जो अर्ज आहे तो अर्ज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून दिलेला आहे आणि पलूस पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की जी चोरी झालेली आहे त्याचा तपास आम्ही चांगल्या पद्धतीनं करू। आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे विनंती करून की अशा प्रकारची जी चोरी आहे त्या चोरीचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही करावा। त्याच पद्धतीनं आमच्या सारखं इतर शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांचंही अशा पद्धतीनं नुकसान होऊ नये ही काळजी प्रत्येकी जवळजवळ 7,000चं नुकसान जे आहे ते नुकसान आज सर्व शेतकऱ्यांचं झालेलं आहे। नुकसान होऊनसुद्धा पीक जे नुकसानीमध्ये येणार आहे किंवा पाणी नसल्यामुळं त्याचं जे नुकसान होणार आहे ते वेगळंच असणार आहे। अशा पद्धतीनं जर होत असेल तर हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही बरोबर नाही आहे आणि याचा तपास हा लवकरात लवकर व्हावा अशी विनंती आम्ही पलूस स्टेशनला करत आहोत। नमस्कार।